ओम नमः शिवाय. सर्वांचे सोमेश रत्न यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण उज्जैन येथे आलेलो आहोत. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यम महाकालम ओंकारमलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम शेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यं तं विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. अशा प्रकारे आपण आता 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी म्हणजेच उज्जैन येथे आलेले आहोत. ही समोर आपल्याला शिप्रा नदी दिसत आहे. या शिप्रा नदीच्या काठावर कुंभमेळ्यामध्ये येथे कुंभ भरला जातो. येथील वातावरण खूपच रम्य आहे. सगळं शिवमय वातावरण आहे. पाहचाल तिकडे महादेवाचे मंदिर आहे. या अशा पवित्र ठिकाणी आपण आता स्नान केलेलं आहे आणि आता आपण स्नान करून आपण उज्जैन ठिकाण पाहणार आहोत आणि उज्जैन ठिकाण पाहिल्यानंतर आपण महाकालेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. हे जुन्या काळामध्ये भारताचे राजधानीचं ठिकाण होतं. उज्जैन हे शैक्षणिक ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. श्रीकृष्णाने याच ठिकाणी येऊन सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये आपली शिक्षण पूर्ण केलं होतं. अशा प्रकारे उज्जैन ही खूप जुनी नगरी आहे. आपण समोर पाहू शकता पिशाच मुक्तेश्वर महादेव. या महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मागे भूतबाधा पिशाच बाधा असेल ती निघून जाते. हे खूप जुनं मंदिर आहे. या मंदिराला खूप मोठा इतिहास पण आहे. प्रत्येक जण या ठिकाणी तर्पण विधी पितृविधी अशा विधी केल्यानंतर या पिशाच मुक्तेश्वर महादेवाच्या समोर येऊन महादेवाचं दर्शन घेऊनच नंतरच तर्पण दिलं जातं. अशा प्रकारचं हे वातावरण आहे. सदा परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययप्ता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य. आपण आता भर्तरी गुफा या ठिकाणी आलेलो आहोत. विक्रमादित्य यांचे छोटे बंधू भर्तरी यांनी या ठिकाणी गुहेमध्ये तपश्चर्या केलेली होती. तेथे आता आपण जाणार आहोत. येथे गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये भर्तरी यांनी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे. हे वातावरण खूपच रम्य आहे. या ठिकाणी नवनाथांचं मंदिर पण आहे. गोरक्षनाथाचं इथे मुख्य मंदिर आहे आणि पूर्ण नवनाथांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आपण आता गुहेमध्ये प्रवेश करूया. हे गुफा प्रवेशद्वार. आता येथे पलीकडच्या साईडला ही गोशाळा आहे. येथे खूप गायी दिसत आहेत. प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी गोशाळा निर्मिती करणं चालू झालेलं आहे. त्यामुळे गोवंश वृद्धीला खूपच फायदा होणार आहे. आता आपण गुफेच्या रस्त्याजवळ आलेलो आहोत. गुफा में जाने का रास्ता जुख्खर गुफा में प्रवेश करे. इथे खूप लहान दरवाजे आणि मध्ये गेल्यानंतर खूप लहान असं छोटं बांधकाम आहे. दगडामध्ये कोरीव बांधकाम करून येथे गुहा तयार करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भर्तरी यांनी तपश्चर्या केलेलं हे ठिकाण आहे. येथे बसून राजा विक्रमादित्य यांचे बंधू भर्तरी यांनी तपश्चर्या केली होती. ते हे ठिकाण आहे. येथे खूप वाकून जावं लागतं. या ठिकाणी तपश्चर्या करण्याचे हे ठिकाण आहेत. भर्तरी जी ने चट्टान के सामने अपने तपस्या की. पवित्रं मंगलम परम ईशान प्राणद प्राणो. अशा प्रकारे हे वातावरण आहे.
मध्ये आल्यानंतर खूप आपण असं जुन्या माळवदी बांधकामात गेल्यानंतर कसं आपल्याला वाटतं त्या ठिकाणचं हे अनुभव आहे. आता आपण दुसऱ्या गुफेमध्ये जात आहोत. ही पण गुफा खूप छोटी आहे. मधल्या साईडला खूप छान कोरीव काम केलेलं आहे आणि इथे आता पुढे गेल्यानंतर एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं आपण आता दर्शन घेणार आहोत. छोटे रस्ते बघा, किती छान लहान दरवाजा आहे. मध्ये दर्शनासाठी रांग लागलेली आहे. अशा प्रकारे इथे नीलकंठेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे आणि या महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर येणार आहोत. अशा प्रकारे हा लहान दरवाजा, डोकं वर केले की डोकं फुटणार हे नक्कीच. त्यामुळे खूप वाकून गुरुच्या ठिकाणी गेलं की वाकूनच जावं लागतं. गुरुच्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊनच गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे, येथे आपल्याला शिकवण मिळते. हे नीलकंठेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे. जिष्णुर्भोजनं भोक्ता अनघो विजयोतेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेंद्रो वामनः प्रांशु. खूप छान प्रकारे नक्षीकाम करून हे गुफा तयार करण्यात आली आहे. आपण आता गुफेमधून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण समोर नवनाथांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी गोरक्षनाथाची खूप छान मूर्ती बसवण्यात आलेली आहे. हे संगमरवरी दगडामध्ये बांधकाम केलेले आहे. महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सदांगतिः अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः. एकदम स्वच्छ परिसर, खूप छान प्रकारे बांधकाम, जुन्या शैलीमधलं पूर्ण रेखीव काम येथे पाहायला मिळतं. किती स्वच्छता आहे पहा इथे. विश्रुतात्मा सुरारिहा गुरुर्गुरु तमोधाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् हे गोरक्षनाथ समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्र. आणि आता कडनी पूर्ण नवनाथांचे मूर्ती बसवण्यात आलेली आहे. संवर्तको वह्नि रनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वभृग् विश्वभृग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा. अशा प्रकारे ही मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. येथे योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा बाहेर फोटो लावण्यात आलेला आहे. आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. येथे हे गायींना चारण्यासाठी चारा ठेवलेला आहे. आता आपण गणपती मंदिर येथे आलेलो आहोत. या ठिकाणी गणेशाची खूप मोठी मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि ही गणेशाची मूर्ती श्रीरामांनी वनवासाच्या वेळेस येथे स्थापन केलेली आहे अशी आख्यायिका आहे. श्रीराम या ठिकाणी येऊन या स्थळाला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ह्या गणेशाची स्थापना केलेली आहे. येथे वेद पठण मंत्र पठण चालू असतं आणि येथे मुलांना वेद पण शिकवले जातात. या ठिकाणी अनुष्ठान पण चाललेलं आहे. अशा प्रकारे हे मंदिर आहे. लहान मुलं वेद पठण करत आहेत. आपण आता एकावन्न शक्तिपीठापैकी एक हरसिद्धी माता यांच्या मंदिरात आलेलो आहोत. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत त्याचप्रमाणे
पूर्ण 51 शक्तिपीठामध्ये हे एक शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. हे हरसिद्धी मातेचं मंदिर आहे. मातेचं स्वरूप खूपच रम्य आणि दिव्य आहे. मातेकडे पाहिल्यानंतर एक मनाला शांतता निर्माण होते. ह्या मंदिराचा परिसर, हे समोर सिंह बसवलेला आहे आणि ही दीपमाळ. खूप जुनं प्राचीन हे असं मंदिर आहे. या ठिकाणी हरसिद्धी माता ही खूप प्रसिद्ध असं हे मातेचं देवस्थान आहे. प्रत्येक जण उज्जैनला आल्यानंतर या ठिकाणी भेट देऊन नक्कीच जातो. आपण आता काल भैरवनाथ यांच्या मंदिराकडे आलेलो आहोत. उज्जैनमध्ये आल्यानंतर काळ भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय उज्जैनची यात्रा पूर्णच होत नाही. त्यामुळे प्रत्येक जण महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर काळभैरवाचं दर्शन हे नक्कीच घेऊन जातो. कारण काळभैरव हे महादेवाचे सेनापती म्हणून ओळखले जातात. या उज्जैन नगरीचं रक्षण करण्याचं काम हे काळभैरव करतात. काळभैरवाचा महिमा खूपच महान आहे. या ठिकाणी काळभैरवनाथाला लोक मदिरा पण घेऊन जातात. हे काळभैरवनाथाच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि ही दर्शनबारी रांग आहे. या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा ठेवून येथे धागा बांधत जातो. त्यामुळे पूर्ण ह्या दर्शन रांगेच्या बारीमध्ये पूर्ण आपल्याला हे दोरे बांधलेले दिसतील. आपण आता मंदिराच्या मध्ये प्रवेश करत आहोत. अशा प्रकारे ही दर्शन रांग असते. काळ भैरव म्हटलं की प्रत्येकाला एक मनामध्ये भीती आणि वेगळ्याच प्रकारचं स्पंदन सुरू होतं. काळ भैरव हे खूप जहाल असं दैवत आहे. भैरव म्हणलं की कसलेही पाप, पापी, पिशाच, भूत, प्रेत हे लांब पळवायला लागतात. कारण हे भैरव महादेवाचे सेनापती आहेत. यांच्या एका हुंकाराने भूत, पिशाच असे पळून जातात. त्यामुळे भैरवनाथाच्या नावाने माणसाला लागलेलं भूत हे लगेच निघून जातं. त्यामुळे भैरवनाथाचं दर्शन हे नक्कीच घेतलं पाहिजे. अशा प्रकारे टेकडीवर हे उभारलेलं काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत. हे समोर काळ भैरवनाथाचं गर्भद्वार आणि आपण आता काळ भैरवनाथाचं दर्शन घेणार आहोत. हे आपण समोर पाहू शकता. हे काळ भैरवनाथ आपल्याला मोबाईलच्या निमित्ताने दिसत असतील. हे समोर हे काळ भैरवनाथ आहेत. यांचं दर्शन घेऊन मनाला एक प्रकारे शांती निर्माण होते आणि मनातील भीती पूर्णपणे निघून जाते. आपल्या मागे आता साक्षात महाकालेश्वराचे सेनापती रक्षण करण्यासाठी उभे आहेत. आपण आता मंगळ देवतेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. ज्यांना मांगलिक आपल्या राशीमध्ये जो मंगळ असतो त्या मंगळाच्या शांतीसाठी या ठिकाणी येऊन या शिप्रा नदीच्या काठावर येथे मंगळाची शांती केली जाते. ज्यांचं लग्न जमत नाही, ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, ज्यांच्या नवरा बायकोंचे पार लग्न तुटायला येतात, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते, त्यावेळेस मंगळ दोषामुळे ही स्थिती कमी करण्यासाठी या ठिकाणी येऊन मंगळाची शांती केली जाते. आणि या शांतीमुळे माणसाला वैवाहिक सुख प्राप्त होतं. त्यामुळे मंगळ शांती करण्यासाठी हे मंगळाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे शिप्रा नदीच्या काठावर वसवलेलं हे मंदिर आहे. आपण आता अतिप्राचीन असं पशुपतीनाथ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पशुपतीनाथ यांची खूप जुनी अशी मूर्ती आहे. आपण आता श्रीकृष्णाचे गुरु आणि श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी आपलं विद्या अध्ययन केलं होतं, म्हणजे ते ज्या शाळेत गेले होते ती आता आपण शाळा पाहणार आहोत. सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि बलरामांनी विद्या अध्ययन केलं होतं. या ठिकाणी श्रीकृष्णाला पूर्ण विद्या ही सांदीपानी ऋषींनी शिकवली होती. ते हे ठिकाण आहे. त्या काळामध्ये उज्जैन हे विद्याध्ययन करण्यासाठी हे मुख्य ठिकाण होतं. श्रीकृष्ण जेव्हा विद्याध्ययन करण्यासाठी उज्जैनला आले त्यावेळेस सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये या ठिकाणी या शाळेमध्ये शिकत होते. या आपण समोर पाहू शकता श्रीकृष्णजी की पाठशाला. अशा प्रकारे हा या शाळेचा परिसर आहे, म्हणजेच त्या काळचा परिसर आहे. आपण आता महाकालेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत. हे
महाकालेश्वराचं मंदिराचं हे कॉरिडॉर नवीन तयार झालेलं आहे, त्या ठिकाणचे हे दृश्य आहे। अशा प्रकारे खूप अंतरावर हे कॉरिडॉर वसलेलं आहे। येथे फिरण्यासाठी अख्खा दिवस पुरत नाही। खूप छान प्रकारे येथे नवनवीन मूर्त्या, नवीन नवीन डेकोरेशन, बाग बगीचे, लहान मुलांसाठी खेळण्याचं ठिकाण, खूप काही भरपूर इथे बघण्यासारखं आहे। त्यामुळे उज्जैनला आल्यानंतर हे कॉरिडॉर प्रत्येकानं बघावंच लागतं आणि येथे फिरल्याशिवाय कोणी जातही नाही। हे आपण समोर महाकालेश्वराचं लाईव्ह दर्शन पाहत आहोत। अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे। उज्जैनला आल्यानंतर प्रत्येक जणाला एक मानसिक शांतता आणि एक उल्हास निर्माण होतो। त्यामुळे प्रत्येक जण हा उज्जैनला जरूर येण्यासाठी उत्साही असतो। अशा प्रकारे या मूर्त्या, हे बगीचे तयार करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॉरिडॉरचं उद्घाटन केलं होतं आणि या कॉरिडॉरचं निर्माण हे खूप आता जोरात सुरू आहे। अशा प्रकारे खूप प्रमाणात येथे नवनवीन मूर्त्या, देखावे तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक जणाला फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही। प्रत्येक जण इथे आल्यानंतर आपला कॅमेरा ओपन करणार म्हणजे करणार। मंदिराच्या मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मधले काही फोटो काढलेले नाहीत। अशा प्रकारे आपला उज्जैनचा पूर्ण प्रवास झालेला आहे। उज्जैन मधील जी महत्त्वाची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत आणि हा उज्जैन नगरीचा महिमा आपल्यास पाहावयास मिळाला आहे। अशा प्रकारे आपण उज्जैन नगरीचा हा प्रवास केलेला आहे। आपण आता परतीच्या प्रवासाला जाणार आहोत। उज्जैन येथून दररोज पुण्याला जाण्यासाठी इंदोर पुणे एक्सप्रेस ही असते। त्या गाडीने आपण आता उज्जैन येथून पुण्यापर्यंत प्रवास करणार आहोत। हा प्रवास आपणास हे उज्जैन नगरीचा महिमा कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद। हर हर महादेव, जय महाकाल। दुर्धरोधापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिशताननः एकोनैकस्वः किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथ।